छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. येणाऱ्या काळाला जर विचारलं अरे कुणाच्या देशातून आलायस, तर उत्तर असं आलं पाहिजे की ज्या राजानं आपल्या पगड जातीमध्ये एकता निर्माण करून मिळवलेल्या स्वराज्याचं केवळ रक्षणच नव्हे तर त्याचा कितीतरी पटीने वाढवण्याचा देखील प्रयत्न केला आणि आलेल्या मरणाला सुद्धा लाजवलं, आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं. असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले याच्या देशातून मिळाले असं उत्तर आलं पाहिजे. ज्या मातेनं एकच नव्हे तर दोन छत्रपतींना घडवून ही नवी स्वराज्याची पायाभरणी भक्कम केली, अशा महान माता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब या सर्वच थोर महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ अतिशय धामधुमीचा काळ होता. महाराष्ट्राच्या उरावर निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, फ्रेंच या 5 सत्ता थया थया नाचत होत्या. अशा या युद्धाच्या परिस्थितीमध्ये मा जिजाऊ साहेब गरोदर अवस्थेत होत्या. शहाजीराजांना इकडे आण तिकडे वे अशी परिस्थिती निर्माण झाली. शहाजीराजांना वाटलं अशा परिस्थितीत मा जिजाऊ साहेबांना कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवावं. त्यावेळेस मा जिजाऊ साहेब गरोदर अवस्थेत होत्या. तेव्हा शहाजीराजांना शिवनेरी गडाची आठवण झाली. शहाजीराजांनी मा साहेबांना शिवनेरी गडावर ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवस गेले, मा जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर जाऊन राहू लागल्या. 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस उजळला. मराठी भाषेत फाल्गुन वाद्य तृतीय शके 1551 या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ मा साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आलं. बाळाचं 12 झालं. शिवनेरी गडावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. लहानपणापासून शिवाजी महाराज चपळ, हुशार, काटाक्ष बुद्धीचे होते. शिवाजी महाराजांना लहानपणापासून शिकवण्यात आलं घोड्यावर बसावे कसं, घोड्यावर बसून तलवार कसे चालवावे, भाला कसा चालवावा, किल्ले कसे बांधावे, उत्तम राजकारभार कसा करावा, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून कसं निसटून जावं. शिवाजी महाराज या शस्त्रास्त्र युद्ध कलामध्ये सतत पारंगत झाले. शिवाजी महाराजांची ही विद्याकला युद्धकला पाहून मा जिजाऊ साहेब फार आनंद व्यक्त केल्या. निजामशाहीमध्ये लखुजी जाधव आणि शहाजीराजे हे कार्यरत होते. कपटीखोरपणाने निजामशाहीने लखुजी जाधवांचा खून केला. मा जिजाऊ साहेबांना फार वाईट वाटलं. हे कोण रोखणार वादळ. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरणा किल्ला जिंकून बांधलं. वा रे वा.